महाराष्ट्र आवाज न्यूज. हिंदुत्व, हिंदू धर्म आणि शिवसेनेच्या विचारधारेबाबत कथित बेताल वक्तव्य केल्याचा आरोप झाल्यानंतर डॉक्टर सीमा मुजावर यांच्यावर प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे धुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे. डॉक्टर सीमा मुजावर यांच्या कथित वक्तव्यांविरोधात धुळे जिल्हा शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं होतं. संबंधित वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यात आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेनेने प्रशासनावर कारवाईसाठी दबाव वाढवला. आंदोलनादरम्यान संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत डॉक्टर सीमा मुजावर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात नेमके कोणते वक्तव्य करण्यात आलं, त्याची अधिकृत चौकशी कोणत्या पातळीवर होणार आणि पुढील शिस्तभंगाची प्रक्रिया काय असेल याकडे आता लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या अधिकृत चौकशीअंती या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर हिंदुत्व, हिंदू धर्म आणि राजकीय विचारधारेबाबत सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे धुळेकरांचं लक्ष लागले आहे. जय महाराष्ट्र. युवा सेना जिल्हा अध्यक्ष योगेश मराठे. 2 दिवसापूर्वी महापालिकेतील डॉक्टर सीमा मुजावर मॅडम यांच्याबाबत आमच्याकडे एक तक्रार काही आमच्या हिंदू बांधवांनी प्राप्त केली होती. त्यामध्ये या मॅडम वारंवार धर्माच्या आड येऊन हिंदू धर्मातल्या माता भगिनींना तसेच काही युवकांना त्रास देत होत्या. त्या धर्मावरून वेळोवेळी त्यांना काही बोलायच्या. त्यानंतर त्यांची एक रेकॉर्डिंग ही आमच्याकडे आली होती. त्यात त्या हिंदू धर्माविषयी व कुत्ते रेते अशा काही गोष्टी करत होत्या. तर त्यानुसार आमचे शहर अध्यक्ष अमित खंडेलवाल यांनी डहाळे मॅडम यांना परवा निवेदन दिले. त्या अशा जिहादी प्रवृत्तीच्या या सीमा मुजावर मॅडम काही त्या रेकॉर्डिंग मध्ये बळल्या होत्या. त्यानंतर काल आम्ही पुन्हा मॅडमांकडे जाऊन डहाळे मॅडमांकडे जाऊन याची विचारपूस केली असता आज सीमा मुजावर मॅडम यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना नोकरीवरून हाकलून देण्यात आले आहे. जर पुन्हा अशा गोष्टी घडत असतील, कोणाला कुठे नोकरीवर धर्माच्या आड येऊन कोणी जिहादी त्रास देत असेल तर त्यांनी युवा सेनेला, शिवसेना युवा सेनेला कधी संपर्क करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तसेच यामध्ये आम्हाला मार्गदर्शन युवा सेना उत्तर महाराष्ट्र सचिव आमचे आविष्कार भाई भुसे तसेच आमचे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतर आज या मॅडमाची, सीमा मुजावर मॅडमची अकलपट्टी झाली आहे. असे कोणी कुठं गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, इथे कोणी वागत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे येऊन युवा सेनेकडे तक्रार करा. शिवसेना युवा सेना आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.